गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणित या विषयातील तिसरी, चौथी, पाचवी आणि सोबतच दुसरी या इयत्तांना उपयुक्त ठरणारा घटक पाहत आहोत. आपण आज स्थानिक किंमत आणि विस्तारित रूप हा घटक पाहणार आहोत. स्थानिक किंमत आणि विस्तारित रूप. स्थानिक किंमत म्हणजे काय? एक अंक कोणत्या स्थानावर आल्यानंतर त्याला काय महत्व येतं आणि तोच अंक नुसता दिसताना साधा असताना त्याला काय किंमत असते, या दोन किमती आपल्याला बघायच्या. प्रत्यक्ष किंमत बघायची, एक प्रत्यक्ष किंमत आणि स्थानिक किंमत. ठीक आहे, स्थानिक किंमत. मग आता आपण उदाहरण घेऊ आणि घटक समजावून घेऊ. दोन प्रकारच्या किमती आपल्याला बघायच्यात. बघा, याच्यामध्ये तुमच्या समोर उदाहरण आहे. इथं 111 एक अंक दिलेला आहे. बघा, 111 अंक आहे. ठीक आहे, मग 111 मध्ये आपण इथे आहे खाली समजावून घेऊ. बघा, 3 अंकी अंक आहे म्हणून लिहितोय शतक, दशक आणि एकक. ठीक आहे, थोडंसं अगदी बेसिक पासून समजावून घेऊ उजळणी केल्यासारखं. जेव्हा एखादी गोष्ट आहे, एक समजा एक मी काठी घेतली, माचीसची एक काडी घेतली. ठीक आहे, एक माचीसची काडी. माचीस म्हणजे माहिती तुम्हाला, आग काडी असते बरोबर. ती एक काडी जेव्हा सिंगल असते तेव्हा तो एकच असतो. काय असतो? ह्याला एक म्हणतात. ठीक आहे, त्याच्यानंतर ज्यावेळी अशा 10 काड्या जमा होतात, 10 आपण साधं समजावून घेत आहोत. अशा 10 काड्यांचा बंच ज्यावेळी असेल ना, 10 काड्यांचा जो बंच, आता मी तो सगळा काढत नाही, फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी दाखवतो. आणि हा बंच बांधलेला असतो ना, हा 10चा असला की ह्याला 10 किंवा दशक म्हणतात. काय म्हणतात? दशक. ह्या काड्यांच्या ह्याला दशक म्हणतात. ज्यावेळी आपण याला दशक म्हणतो त्यावेळी ह्या एक जी गोष्ट आहे ना, एक असणाऱ्या गोष्टीला किंवा सुट्या असणाऱ्या गोष्टीला एकक म्हणतो. काय म्हणतो? एकक. एकक म्हणजे सुटा. तुम्ही काय म्हणू शकता याला? सुटा. काय म्हणता येईल? सुटे भाग. ठीक आहे, हे सुटे. आणि 10चा गठ्ठा बरोबर, बंच. ठीक आहे, दशक. मग आता असे 10चे जर आपण 10 घेतले, 10चे 10 गठ्ठे घेतले तर तो होतो शतक. काय होतो? शतक. म्हणजे इथं 10चे 10 गठ्ठे असतात. किती गठ्ठे असतात? 10चे 10 गठ्ठे. म्हणजेच एकावरती 2 शून्य, म्हणजे काय झाले? 100. काय झाले? 100. आलं लक्षात? 10चे 10 बंडल घ्या. हे 10चे 10 बंडल, 10 गुणिले 10, 10 10, 100. आणि हे 100 म्हणजे शतक. समजले? मग अशा प्रकारे आपल्याला अंकांचं स्थानिक याच्यानुसार काय नाव येतं ते आपण बघितलं. आता तुमच्या समोर एक अंक इथं आपण उदाहरणात ठेवलेला आहे, 101. ठीक आहे, इथं बघतो त्याच्या तीनही संख्येमध्ये ही संख्या आहे. याचे उदाहरण आपण घेऊ. ह्याच्यामध्ये काय करायचंय? शेवटच्या घराकडनं जायचं. कधी पण जाताना काय करायचे? एकक किती आहे? 1. किती आहे? एकक 1. त्याच्यानंतर याच्यात 2 नंबरचं घर, दशकाचं किती आहे? 10चं. कारण हा 10चा एक बंडल आणि त्याच्यासोबत एक सुटा. तो सुटा मी इथं लिहिला, 10चा एक बंडल इथं लिहिला. आणि हा शतक आहे, म्हणजे 10चे 10 बंडल आहेत ते इथं टाकले. आता हा अंक झाला स्थानिक किमतीनुसार 100 आणि 11. 100 आणि 11 म्हणजे 111. 111. आपण हे बघितलेलं आहे. 100ला व्यावहारिक याच्यात आपण शे म्हणतो किंवा शतक म्हणतो. मग जर तो हा जर 1 असेल तर याला आपण 100 म्हणतो. काय म्हणतो? 100. आणि वरचा 11 होता त्याला म्हणतो 111. हे आहे तुमचे 100 आणि हे 2 मिळून झाले 11. समजले? 111. आले लक्षात? आता पुढचा अंक काढतो. परत शतक, दशक, एकक. एकक म्हणजे सुटे. आता तुमच्या समोर अंक आपण घेतलाय 456. काय घेतला? 456 हा अंक. तुम्ही झूम करून बघू शकता, वाचू शकता. ठीक आहे, 456. आता स्पष्टपणे तिकडून टाकत चला. जर तुम्ही एककाकडनं स्थानिक किंमत दिली तर कधीच चुकत नाही. ह्याच्यामध्ये सुटे किती आहेत सांगा? 6. तुम्हाला वाटेल सर आम्हाला हे माहिती आहे, पण तरी बेसिक आहे, समजावून घेऊ. ठीक आहे, पुढे अडचण राहणार नाही. 6 एककाच्या याच्यात 6 घेतले, नंतर दशकामध्ये 5 आणि शतकामध्ये 4. मग आता आपण याचं वाचन असं करणार, 400 आणि ह्या दोन्हींना एकत्र वाचा, 56. 456. आले लक्षात?
म्हणजे 4 ची स्थानिक किंमत किती आहे आता मला ते सांगा. या 4 ची किंमत किती? 4 ची किंमत म्हणजे 4 वर 2 शून्य. 4 ची किंमत 400. किती झाली? 100. कारण त्याला वाचताना आपण शतक वाचलं, 100 वाचलं. या 50 ची स्थानिक किंमत किती आहे सांगा? 5 बंडल, 5 दशक, 5 गठ्ठे. 5 गठ्ठे म्हणजे 5 वरती 10चा 1 शून्य. ह्याची स्थानिक किंमत 50 आहे. आणि हा सुटा आहे, सुट्याची किंमत एकक. 6 ची किंमत 6च. 6 ची किंमत 6 एकक. किती आहे? 6 एकक. आले लक्षात? अशा प्रकारे आपल्याला किमती ठरवता येतात. ठीक आहे. आता आपण आणखी एक उदाहरण घेऊ, मोठं उदाहरण घेऊ थोडं. ओके चला बघा, इथं तुमच्या समोर देतो 2550. ठीक आहे, 2550 हे दिले. बघा 3 अंक झाले की आपण काय करतो, हा एकक दशक शतक झाला की स्वल्पविराम देतो, म्हणजे आपल्याला अंक व्यवस्थित वाचता येतो. ठीक आहे. मग आता आपण आपल्याला जी घर माहिती ते आधी मांडून घेऊ. एकक, ओके, त्याच्यानंतर दशक, त्याच्यानंतर शतक. ठीक आहे. आणि नंतरचं घर वाढलेलं हजार. काय झाले? 1000. ठीक आहे. ओके. मग आता हे झाले तुमच्या स्थानिक किमतीचा रकाना. ओके, स्थानिक किंमत मांडली. आता त्याचा अंक भरू. इथं 0 म्हणजे तुम्हाला जर विचारलं की 2550 मध्ये शून्याची स्थानिक किंमत किती, तो एकक स्थानी असल्यामुळे त्याची स्थानिक किंमत 0च. ठीक आहे. हा जो 5 आहे, हा 5 मांडलाय बरं का मी इथं. याची स्थानिक किंमत किती? 5 ची स्थानिक किंमत. आता बघा बरं, तो दशकाच्या स्थानी आहे, त्याच्यामुळे ह्या 5 ची किंमत आहे 50. काय आहे? 50. ठीक आहे. या शून्याची किंमत आहे 0च. त्याच्यानंतर हा 5 आपण आता घेऊ. या 5 ची किंमत कुठे आहे? तो हा 5 शतकाच्या स्थानी असल्यामुळे त्याची किंमत आहे 500. काय आहे? 500. ओके, त्याची स्थानिक किंमत आहे 500. आले लक्षात? आणि शेवटचा हा 2 आहे, सहस्त्र स्थानी. ह्याला 1000 किंवा सहस्त्र म्हणतात. ओके, सहस्त्र स्थानी 2 म्हणजे हा 2 आणि याच्यावरती पुढे 3 घरं आहेत, म्हणून याला आपण असे मांडू शकतो. 2000, ह्याची किंमत 2000, याची किंमत 500, ह्याची किंमत 50 आणि याची किंमत 0. तुम्हाला समजून सांगण्यासाठी लिहिलं. ठीक आहे. या सगळ्याची बेरीज करा बरं, किती होते? हा 0, हा 5, हा 5, हे 2. किती झाले? 2550. आले लक्षात? स्थानिक किमतीनुसार. मग आता तुम्हाला जर अंक असा दिलेला असेल तर आपण त्यांची मांडणी वेगळी करू शकतो का? हो, करू शकतो. बघा कशी. आता इथं मी तुम्हाला देतो समजा 647. मग सांगितलं की ह्या 647 ला विस्तारित रूपात मांडा, स्थानिक किमतीनुसार मांडा. मग आधी याची स्थानिक किंमत सांगा बरं. शतक, दशक आणि एकक. याच्यामधला एकक कोण आहे? 7. दशक कोण आहे? 4. आणि शतक कोण आहे? 6. मग आता हे स्थानिक किमतीनुसार विस्तारित मांडणीत मांडायचे. कसे मांडायचे? विस्तारित मांडणीत. ठीक आहे. म्हणजे काय माहिती का? विस्तारित मांडणीत म्हणजे ह्या स्थानिक किमतीनुसार बेरजा करणे. मी जे ते उभं केलं तसं 600, ह्याचे 600 मांडले, अधिक हा 4 म्हणजे हा 40 आहे, कारण दशकाच्या घरात आहे, आणि हा 7. हा झाली विस्तारित मांडणी. ही काय? याची विस्तार केलेली मांडणी. बरोबर? विस्तार केला की नाही ह्याच्यानुसार. आणि शेवटी बेरीज करा बरं. 700. ओके, त्याच्यानंतर 4 आणि त्याच्यानंतर 6. आले? विस्तारित मांडणीनुसार मांडलं आणि शेवटी संख्या एकत्र केली. ओके, समजले? आणखी एक उदाहरण आपण घेऊ. ठीक आहे. चला, तुमच्या समोर आता परत एक उदाहरण आहे. बघा. मग आता अशा प्रकारे शतक स्थानच्या अंकांची स्थानिक किंमत 100 असते, हे आपण बघितलं. शतक स्थानचा अंक. ठीक आहे. शतक आपण ते बघितलं. त्याच्यानंतर दशक आणि एकक. मग ह्यांची स्थानिक किंमत आपल्याला माहिती आहे. शतकाची 100 म्हणजे 100. जर मी इथं तुम्हाला 790 म्हटलं तर हा 7 कशात जाईल सांगा बरं? 7 तिसऱ्या स्थानावर असल्यामुळे तुम्ही त्याला सरळ 7च्या स्थानात शतकात मांडाल.
हा 9 दुसऱ्या स्थानावर असल्यामुळे ह्याच्यात आणि इथं 0. बरोबर आहे. मग आता जर असा प्रश्न असला ह्याची विस्तारित मांडणी काय, कशी करणार? सोपं आहे. हा 7 म्हणजे 700, हा 9 म्हणजे दशक असल्यामुळे 90 आणि 0 एकक असल्यामुळे 0च. ओके, करा बेरीज. 0 9 9 7 7 790. ही झाली विस्तारित मांडणी. आलं लक्षात? किती सोपं आहे. मग आता जर याच्या पुढे तुम्हाला असं सांगितलं असतं 5000 तर मग इथं हजाराचं घर असतं, हजार सहस्त्र, आणि इथं आपण 5 मांडले असते. मग याच्यात 5 मांडल्यावर 5000 मिळवावं लागतील विद्यार्थी मित्रांनो. किती? 5000. का? कारण याच्यावर 3 शून्य आहेत ना हो. 1 2 3. मग हे दिले 3 शून्य, 5000. कारण हा हजाराच्या घरात आहे मग त्याच्यावर 3 शून्य. हा शतकाच्या घरात होता, पुढचे 2 शून्य, आणि हा दशकाच्या घरात होता, पुढचा 1 शून्य. मग हा अंक किती होईल? 5790. किती होणार? 5790. ही त्याची विस्तारित मांडणी. ओके, समजले? आता आपल्या समोर उदाहरणं आहेत ते आपण बघू. 3 अंकी संख्येचे विस्तारित रूप बघा. याच्यामध्ये काय करायचे, मुलांना अडचण कुठे येते ते सांगतो. हे जे शतक दशक आहेत ना, हे नीट पहा. मी ह्याच्यासाठी उजळणी केली आधी. आता चुकणार नाही तुमचं, अजिबात चुकणार नाही. 132. 132 मध्ये किती शतक आहे हो? 132 मध्ये शतक किती आहे? 1 शतक. 1 शतक. दशक किती आहे? 3 दशक. आणि एकक किती आहे? 2 एकक. ठीक आहे. 1 शतक, 3 दशक, 2 एकक किती झाले? 132. हे इथं दिलंय. ओके, त्याच्यानंतर त्याचीच मांडणी करायची म्हटल्यावर कशी मांडणार? 100 अधिक याचे 30 अधिक 2. बरोबर आहे. 100 अधिक 30 अधिक 2 किती होतील? 132. झाली विस्तारित मांडणी. ओके, मग आता पुढचं उदाहरण बघू. तुमच्या समोर उदाहरण आहे 608. आता नीट लक्ष द्या. 608. ठीक आहे. आपण परत शतक दशक संख्येत विचार करा. हा 6 आहे, हा शतकाच्या जागेवर आहे. याची विस्तारित मांडणी किती येणार? 600. इथं दशकामध्ये काय आहे? 0. मांडा, सोडू नका, मांडा. 2 शून्य अधिक 2 का मांडले? कारण त्याच्या पुढे एक घर आहे ना, आणि 8 तो एककच आहे. एकक एकटा बिचारा, त्याला मांडून टाकला. ठीक आहे. ओके, करा बेरीज. 0 8 8 0 0 6 6 608. ही झाली विस्तारित मांडणी. बघा बरं, इथं त्यांनी एकच शून्य मांडला, पण मी मुद्दाम 2 शून्य मांडले. चूक व्हायला नको. ओके, कारण तुम्ही ते घर विसराल. तुम्ही जर नुसतं असं केलं तर 600 आणि 8 किती येणार आहे उत्तर? तरी 600च येणार आहे. का? कारण हे 8 तुम्ही याच्या खाली मांडाल आणि 8 8 हा 0 तासात 608. समजले? पण मुद्दाम मी दुसरं घर होतं म्हणून ते डबल शून्य दिले. ओके, ठीक आहे. चला, आता आपल्या समोर आपण सराव संच आहे तो बघू. सराव संच आहे 665. ही संख्या विस्तारित स्वरूपात कशी लिहाल? 665 इथं लिहिलेली आहे, तुम्हाला लिहायची गरज नाही. उत्तर शोधा. ओके, वही आणि पेन असेल तर उत्तर काढा, नसेल तर डायरेक्ट पहा. 665. आता बघा बरं, 665. मग 600 600 कुठे आहे? ह्या 2 याच्यात आहे. यांचा विचार करायचा का? नाही, हे 2 गेले. याच्यामध्ये बघा बरं, नंतरचा 600 सापडला. हे पहा कुठे आहे? 60 कुठे आहे? इथे आहे 60. आणि शेवटचा 5 इथंच आहे. म्हणजे योग्य उत्तर कसं? 600 अधिक ह्या 60 अधिक 5 बरोबर 665. आलं लक्षात? ओके, व्हेरी गुड. पुढचा अंक बघू. चला, 700 म्हणजे 7 शतक 7 दशक बरोबर किती? 7 शतक आणि 7 दशक. 7 शतक म्हणजे किती? 700. आणि 7 दशक म्हणजे किती? 70. हे असेच मांडायचे. आडवे मांडा, उत्तर लगेच येतं. हे 0, इथं 7. किती झालं? 770. कुठे आहे? इथं नाही, इथं नाही, इथं नाही, इथे आहे. बरोबर. ओके, 1 नंबरचा पर्याय. सोपं आहे. ठीक आहे. पुढचं बघू. चला.
700 अधिक 10, 700 अधिक 10 अधिक 9, ज्या त्या घरात मांडायला शिका. 9 81 1 707, 719 कुठं आले बघा बरं. 70,000 येईल का? नाही. हे येईल का? नाही. हे येईल का? नाही. 719 काय आले? ओके, व्हेरी गुड. चला पुढचं बघू. पुढचा अंक आहे 378. ही संख्या विस्तारित रूपात कशी मांडाल? अंक आहे 378. मांडा चला. 378 शोध घ्या. इथं कुठे आहे? हे आहेत का? हे आहेत का? हे आहेत का? नाही. हे आहेत, कारण याच्यामध्ये 300च्या जागेवर 3, 70च्या जागेवर 70 आणि 8, म्हणजे ऑप्शन नंबर 4 हा आपला पर्याय आहे. ठीक आहे, आले लक्षात? इथं खूप सोपा प्रश्न होता, कारण पर्यायामध्ये त्यांनी 300 दिलेच नव्हते. ओके, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न बघा. बघा तुमच्या समोर संख्या आहे 3 अधिक 7 3 अधिक 1 अधिक 5 दशक. 3 अधिक 1 अधिक 5 दशक. बघा बरं काय आहे? 3 शतक, त्याच्यानंतर 1 एकक. आता तो मध्ये मांडलाय बरं का, मध्ये तो शेवटीच घ्या, इकडे घ्या. आणि दशक किती आहे? 50. काय हरकत नाही, त्याला काय होतंय? 1 1 5 5 3 3. उभी मांडणी केली तर चुकणार नाही, बरोबर? म्हणजे मांडणी केली 351. कुठं आलं? हे नाही, हे नाही, हे नाही. ओके, 351 ऑप्शन नंबर 2 हे त्याचं उत्तर आहे. ओके, बघा आणखी एक गणित देतो. समजा आता 9 दशक 5 एकक आणि 4 दशक. 9 शतक घ्या. ठीक आहे, चला 9 शतक. 9 शतक 5 एकक अधिक 5 एकक आणि 4 दशक किती येईल बरं? 9 शतक आहे. 9 शतक म्हणजे किती? 900. 5 एकक म्हणजे किती? 5च. आणि 4 दशक म्हणजे किती? 40. करा बेरीज. 5 5 4 4 9 9 किती आला? 945. ओके, आणखी एक उदाहरण बघू, हजारामधलं बघू. पुढचं उदाहरण. ठीक आहे, बघा इथं समजा 4000 अधिक 7 शतक, 7 शतक अधिक 1 एकक आणि अधिक 5 दशक. बघा आता करा. काय येणार आहे? विस्तारित रूपात मांडा. आधी काय करा? विस्तारित रूपात मांडा. वही पेन घ्या, विस्तारित रूपात मांडा. 4000 म्हणजे काय? 4 वर 3 शून्य. 7 शतक म्हणजे 700. 1 एकक म्हणजे 1 आणि हा झाला 50. आता अंक व्यवस्थित काढा. काढा अंक व्यवस्थित. मांडायचं काय करणार? 4000 केले, असं येऊ शकतो, असं येऊ शकतो, 1 आणि 50, किंवा तुम्ही काढाल तसं येईल. 4751. काय आले? 4751. समजलं? आणि 10,000 असेल तर ह्याच्यात परत म्हटलं 2 10,000, 2 10,000. तर पुन्हा याच्यामध्ये 2 10,000 म्हणजे 2 वरती 0 आणि मग 1000, बरं का? 2 10,000 म्हणजे 20,000 ऍड करायचे आणि 20 त्यात ऍड केले की पुढचं वाढून जाईल. परत समजून सांगतो व्यवस्थित. बघा इथं आता समजा गणित दिलंय 2 10,000 अधिक 1000 अधिक 5 शतक अधिक 4 दशक अधिक 3. ठीक आहे, एकक. मग आता 2 10,000 म्हणजे किती? हे 2 मांडा. आणि 10,000 म्हणजे त्याच्यावर 4 शून्य येते. हा 20 आणि 3 शून्य. ठीक आहे, त्याच्यानंतर 1000, 1 2 3, त्याच्यानंतर 5 शतक, नंतर 4 दशक आणि नंतर 3 एकक. करा बेरीज. 3 4 4 5 5 1 1 2 2. 21,543. किती झालं? 21,543. आले लक्षात? अशा प्रकारे आज आपण स्थानिक किंमत बघितली. काय बघितली? स्थानिक किंमत. ठीक आहे, आता एक नवीन मुद्दा मी तुम्हाला सांगतो. नवीन मुद्दा समजावून सांगतो. बघा आता
इथं मी एक अंक काढलाय, ठीक आहे, 245, बरोबर आहे. आता आपण याची स्थानिक किंमत परत काढू 200ची, ह्या शतकाच्या घरात, नंतर दशकाच्या आणि नंतर एककाच्या. बघा आपण काय करतोय आता, शतकाच्या घरात 2 टाकला, हा 4 हा 5. ह्या 2ची स्थानिक किंमत किती आहे हो? शतकात असल्यामुळे 200, बरोबर आहे. ही याची स्थानिक किंमत झाली 200, ठीक आहे. मग याची प्रत्यक्ष किंमत किती आहे? 2 कुठेही ठेवला, 2ची जी प्रथम दर्शनी किंमत असते प्रत्यक्ष, ती 2च असते विद्यार्थी मित्रांनो. किती असते? 2च. स्थानिक किंमत नाही म्हणत मी आता, त्याची प्रत्यक्ष किंमत म्हणते. प्रत्यक्ष किंमत, सामान्यपणे हा अंक घेतला तरी याची किंमत 2च. प्रत्यक्ष किंमत जो दिसतो ना तोच प्रथम दर्शनी किंमत, प्रथम दर्शनी, ठीक आहे. ही याला म्हणतात इंग्रजीतून फेस व्हॅल्यू. ती तेवढीच असते जेवढा अंक असेल. तुम्ही 900 जरी घेतला, 900 इथं 900 मांडला आणि तुम्हाला विचारलं की या 900 मधली प्रथम दर्शनी किंमत किती आहे 9ची, तर ती 9च, प्रत्यक्ष किंमत 9च. पण स्थानिक किंमत विचारली तर त्याची 900. किती? 900. हा मुद्दा विसरायचा नाही. 4थी 5वीला तुम्हाला स्थानिक किमतीमध्ये प्रत्यक्ष किंमत टाकून गणित विचारलं जातं. कसं? उदाहरण सांगतो. आपण 245 अंक घेतला होता, 40 घेतला, ठीक आहे. याच्यातल्या 2ची स्थानिक किंमत किती आहे? 200. हा, आणि तुम्हाला त्याने जर विचारलं की 2ची स्थानिक किंमत यामध्ये 2ची प्रत्यक्ष किंमत मिळवली तर किती होतील? 2ची स्थानिक किंमत 200 आणि प्रत्यक्ष किंमत 2, हे दोन्ही मिळवले तर होतील 202. अशी उदाहरणं आलेली आहेत, बरोबर आहे. ही आहे त्याची प्रत्यक्ष किंमत. कोणती किंमत? प्रत्यक्ष किंमत. ओके. आणि ही आहे त्याची स्थानिक किंमत, स्थानिक किंमत, ठीक आहे. आले लक्षात? मी आज तुम्हाला दोन्ही किमती समजून सांगितल्या, विस्तारित मांडणी समजून सांगितली आणि यावरची उदाहरणं सुद्धा आणखी करा. या व्हिडिओ खाली ह्याची PDF सुद्धा उपलब्ध आहे, ठीक आहे. घटक आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आता थांबतोय. गुड डे, बाय.